नमस्कार, मी संघर्ष. आपण झकास मराठी पाहत आहात. झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रातील महायुती सरकारनं 3 जूनला एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यामध्ये अनुसूचित जमातींकरिता, महाराष्ट्रातील आदिवासी समाजाकरिता एक स्वतंत्र आयोगाची निर्मिती केली. याआधी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचा संयुक्त आयोग महाराष्ट्रामध्ये काम करत होता. आता अनुसूचित जातींच्या विकासाकरिता एका वेगळ्या आयोगाची, स्वतंत्र आयोगाची निर्मिती केली. यावर आदिवासी समाजाचे महाराष्ट्राचे आमदार, आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम हे सुद्धा आदिवासी समाजातून येतात. नेमकी त्यांचं ह्या महाराष्ट्रातील सरकारच्या निर्णयामागे त्यांचं काय मत आहे आणि नेमकं ह्या आयोगाचा कशाप्रकारे सर्वसामान्य आदिवासी समाजातील लोकांना फायदा होणार आहे, त्यांच्या शिक्षण असो, त्यांच्या आरोग्यातील सुविधा असो, त्यांच्या इतर त्यांना सुविधा कशाप्रकारे ह्या आयोगाच्या माध्यमातून मिळणार आहेत, आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्यासोबत स्वतः आमदार संजय पुराम आहेत. साहेब, महाराष्ट्रातील सरकारने एक वेगळा आदिवासी समाजांकरिता एक आयोग निर्मिती केली. आपण सरकारमध्ये आहात, नेमकं आपण ह्या आयोगाकडे कसे पाहता, ह्या सरकारच्या निर्णयाकडे? मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, दुसरे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करेल की प्रथमच 3 जून 2025ला मंत्रिमंडळाने असा ऐतिहासिक निर्णय घेतला की आजपर्यंत आदिवासी समाजासाठी स्वतंत्र आयोग नव्हता आणि तो स्वतंत्र आयोग त्यांनी निर्माण केल्यामुळे आज महाराष्ट्रातील असंख्य आदिवासी समाजातील लोकांना न्याय देता येईल, न्याय मिळेल, प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील आणि याच्यातूनच आदिवासी समाजाचा विकास घडेल. बरं, कशाप्रकारे ह्या आयोगाचा फायदा सर्वसामान्य आदिवासी समाजातील लोकांना होईल? किंवा आधी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा एक संयुक्त आयोग होता, आता वेगळा झाल्याने स्पेसिफिक लोकांना कोणत्या सोयी उपलब्ध होतील? आतापर्यंत केंद्रामध्ये अनुसूचित जमातीचा आयोग होता, परंतु महाराष्ट्रात स्वतंत्र नव्हता आणि याच्यात मग मे रेस्टोरेशन ॲक्ट असेल, ॲट्रॉसिटी असेल किंवा आदिवासीवर होणाऱ्या जे काही छोटे मोठे अन्याय असेल त्याचा निकाल लागत नव्हता. मग तो कलेक्टर ऑफिसमध्ये अडला असेल, SP ऑफिसमध्ये अडला असेल किंवा अन्य इतर ठिकाणी मग काही प्रकरण जर असतील तर तो कुठे त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता आणि त्याच्यामुळे स्वतंत्र आयोग निर्माण झाल्यामुळे आज आदिवासी समाजाच्या आशा पल्लवी झाल्या आहेत. निश्चितच छोटे छोटे समस्या याच्यावर देखील हा आयोग काम करेल. याला स्वतंत्र एक आयोगचा अध्यक्ष असेल, 4 अशासकीय सदस्य असतील. या कमिटीमध्ये, या आयोगामध्ये IAS अधिकारी देखील असतील आणि त्यांचा स्टाफ असेल आणि त्याच्यामुळे निश्चितच आदिवासी समाजाला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. बरं, केंद्रातील मोदी सरकारला नुकतंच आता 11 वर्ष पूर्ण झाले आहेत. कसे पाहता आपण केंद्र सरकारच्या कार्यकाळाकडे? 2014 ते 19, 19 ते 2024 आणि 24 ते आता समोर आपण जर बघितलं असाल तर माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये मग घरकुलपासून तर शौचालयपर्यंत, शेतकऱ्यांच्या सन्मान निधीपासून तर निराधारांच्या पर्यंत आणि स्वयंरोजगारच्या दृष्टिकोनातून युवकांना जे आतापर्यंतच्या शासनामध्ये जे झाले नसेल तो मोदीजींच्या काळामध्ये झालेला आहे. महाराष्ट्रातील सरकारनं शेतकऱ्यांसाठी, आपण धान उत्पादक विदर्भामध्ये शेतकरी आहे त्यांच्याकरिता प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस तर जाहीर केला. मात्र आता 2 महिने लोटूनही शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे आले नाही. असंख्य शेतकरी हे बोनसची वाट पाहत आहेत, कारण आता पेरणीला सुरुवात झाली आहे. नेमकं शेतकऱ्यांच्या अकाउंटला केव्हा बोनसची रक्कम शेतकऱ्यांना भेटणार आहे? या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब दोन्ही यांच्यासोबत आमची सर्व आमदारांची चर्चा झाली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 20,000 रुपये मिळणार आहे आणि ह्या पेरणीच्या सुरूमध्येच
पेरणी सुरू असतानाच ती कारवाई होईल. कारण महाराष्ट्रातील माजी आमदार बच्चू कडू यांनी एक उपोषण आंदोलन त्यांनी उभारलं आहे मोजरी येथे, आणि त्या ठिकाणी त्यांनी कर्जमुक्तीसह असे असंख्य विषय त्या ठिकाणी घेतले आहेत. आपण त्या आंदोलनाकडे कसे पाहता? बच्चू कडूजींचा जो आंदोलन आहे तो रास्ता आहे. आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आमचे महसूल मंत्री, दोनही उपमुख्यमंत्री साहेब यांनी त्यांच्या उपोषणाची दखल घेतलेली आहे. लवकरच त्यांनी म्हटल्याप्रमाणे मार्ग ते काढणार आहेत. बरं, सर्वोच्च न्यायालयाने आता 3 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा आदेश दिला, आणि त्यामुळे आता नगर परिषदांना आता हाही आदेश मिळाला की त्यांनी प्रभाग रचना वगैरे सर्व डॉक्युमेंटेशन कंप्लीट करावं. आपल्या मतदारसंघातील आमगाव नगरपंचायतीच्या निवडणुका होण्याच्या आशंका आहेत. महायुती म्हणून आपल्याला लढायची आहे की भाजप सक्षम आहे वेगळी लढण्यामध्ये? हे खरं आहे की गेल्या 9 वर्षापासून आमगाव नगर परिषदेचा प्रश्न तो जैसे थे आहे. तर आता आपण त्याला लवकरच माननीय मुख्यमंत्री साहेबांशी बोलून तो मार्ग काढणार आहोत. लगेच महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदच्या देखील निवडणुका आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतचे पण निवडणुका आहेत, आणि शासनाच्या आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार जो त्यांचा आदेश असेल त्या अनुषंगाने निवडणूक होतील. बरं, महायुती म्हणून, कारण महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. कारण आपण नुकताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण ऐकले की काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीसुद्धा होऊ शकतात. तर आमगाव देवरी विधानसभामध्ये, कारण आपण मागे तुमचा एक स्टेटमेंट होता की भाजप ह्या क्षेत्रामध्ये सोबळावर निवडणूक लढू शकते, भाजप सक्षम आहे, आणि त्यामध्ये महायुती म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना सोबत घेण्यात आपण इच्छुक आहात काय? मी आजही सांगतो, भारतीय जनता पार्टी आमगाव देवरी विधानसभामध्ये खूप मजबूत आहे. या संदर्भात महायुती करायची नाही करायची, कुणासोबत करायची, यांचा पूर्ण अधिकार हा आमच्या प्रदेश अध्यक्ष साहेबांना असतो, भारतीय जनता पक्षाच्या. त्याच्यामुळे ते त्या याच्यावरती निर्णय घेतील. खूप धन्यवाद आमच्यासोबत जुळण्याकरिता. तर होते आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम. खरं तर आदिवासी समाजाकरिता अनुसूचित जमातींचं एक स्वतंत्र आयोग बनल्यामुळे कोणतं फायदा आदिवासी समाजातील लोकांना होणार, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच 20,000 रुपये प्रति हेक्टरी, त्यांना 2 हेक्टरी पर्यंत त्यांना बोनससुद्धा त्यांच्या अकाउंटला गोळा होणार असं यांचं स्पष्ट मत आहे. आपण झकास मराठी पाहत आहात. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.